एबीसी अनालिसिस आपण सेकंड प्रॉब्लेम बघू. एबीसी अनालिसिस ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. Okay, MST Limited has collected following data for its two activities. It calculates the activity cost rate based on the cost driver capacity. ओके, आता पॉवर आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्याची कॉस्ट ड्रायव्हर सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केलं आहे किलोवॅट आवर्स. ओके, आणि ती आपल्याला टोटल कॅपॅसिटी किती ती आपल्याला प्रोव्हाइड केलं आणि टोटल कॉस्ट आपल्याला प्रोव्हाइड केलं. ते ह्या दोनच ॲक्च्युली कॉस्ट आहेत ते आपल्याला कन्सिडर करायच्या. ओके, द कंपनी मेक्स द 3 प्रोडक्ट MST. Okay, and for the year ended 31st March 2017, the following consumption of cost drivers was reported. ओके, तर आता कॉस्ट ड्रायव्हर आपल्याला ॲक्च्युली प्रोव्हाइड केलं आहे किलोवॅट आवर्स प्रोव्हाइड केलेलं पॉवरसाठी. त्याची ॲक्च्युली टोटल कॅपॅसिटी दिलेली आहे 50,000. ओके, आणि इथे आपल्याला 10,000, 20,000, 15,000 म्हणजे 10, 20, 45,000ची आपल्याला टोटल कन्झम्पशन आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, म्हणजे 5,000 नॉट ॲक्च्युली कन्झम्पशन कंप्लीट नाही आहे ॲक्च्युली. ओके, 5,000 रिमेनिंग आहे कन्झम्पशन. आणि नंबर ऑफ इन्स्पेक्शन आहे, टोटल कॅपॅसिटी आहे 10,000 इन्स्पेक्शनची टोटल कॅपॅसिटी आहे. ओके, आणि त्यासाठी ॲक्च्युली आपल्याला कन्झम्पशन ॲक्च्युली आता प्रोव्हाइड केलेलं आहे 3,500, 2,500 अँड 3,000 म्हणजे टोटल 9,000. ओके, आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कॉम्प्यूट द ओव्हरहेड ॲलोकेटेड टू ईच प्रोडक्ट फ्रॉम ईच ॲक्टिव्हिटी. ओके, म्हणजे आपल्याला ॲक्टिव्हिटी रेट पर कॉस्ट ड्रायव्हर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं. नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ अनयूज कॅपॅसिटी ऑफ ईच ॲक्टिव्हिटी. पहिल्यांदा यूज कॅपॅसिटी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि नंतर मग अनयूज. आता ही यूज कॅपॅसिटी आहे, कन्झम्पशन ही आपल्याला प्रोव्हाइड केली ही यूज कॅपॅसिटी आहे आणि अनयूज कॅपॅसिटी म्हणजे रिमेनिंग. ओके, टोटल 50,000 होती, त्यातली 45,000 यूज झाले म्हणजे रिमेनिंग 5,000ची आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले. सेम सिच्युएशन इन्स्पेक्शन आपल्याला 9,000 टोटल आपल्याला कन्झम्पशन प्रोव्हाइड केलेलं आणि टोटल होते 10,000 म्हणजे 1,000 अनयूज आहे. ओके, तर त्याची आपल्याला अनयूज कॅपॅसिटीची सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. ओके, तर फर्स्ट आपल्याला पहिल्यांदा काय फाइंड आउट करायला लागेल. ओके, आपण आता सर्वात पहिल्यांदा आपण काय फाइंड आउट करणार तर कॉस्ट रेट पर कॉस्ट ड्रायव्हर आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. त्यासाठी आपल्याला कॉस्ट ड्रायव्हर सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याचे ॲक्च्युली कॉस्ट ड्रायव्हरची आपल्याला टोटल सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे ऑलरेडी. ओके, तर पहिल्यांदा आपण कॉस्ट ड्रायव्हर रेट सर्वात पहिल्यांदा आपण फाइंड आउट करून घेऊया. कॉस्ट ड्रायव्हर रेट आपल्याला दोन कॉस्ट ड्रायव्हर्स आपल्याला फाइंड आउट करायचे. फर्स्ट आहे पॉवर अँड सेकंड आहे क्वालिटी इन्स्पेक्शन. त्याचे कॉस्ट ड्रायव्हर्स आहेत किलोवॅट आवर्स अँड नंबर ऑफ इन्स्पेक्शन. तर किलोवॅट आवर्स आणि नंबर ऑफ इन्स्पेक्शनचे आपण फर्स्ट कॉस्ट ड्रायव्हर्स आपण फाइंड आउट करूया. ओके, ओके, आता आपले कॉस्ट ड्रायव्हर्स आहेत किलोवॅट आवर्स. किलो. ओके, अँड सेकंड कॉस्ट ड्रायव्हर्स आहेत आपले नंबर ऑफ इन्स्पेक्शन. ओके, ओव्हरहेड आपल्याला प्रोव्हाइड केले 2 lakhs अँड 3 lakhs. ओके, पॉवरचे आपल्याला प्रोव्हाइड केले 2 lakhs. ओके, आणि इन्स्पेक्शनचे आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत 3 lakhs. त्याचे कॉस्ट ड्रायव्हरचे युनिट्स आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत 50,000 अँड 10,000. ओके, तर इथे आपले युनिट्स आपल्याला यूज करायला लागतील 50,000 अँड 10,000. ओके, ही आपल्याला आता फाइंड आउट होईल. हा कॉस्ट ड्रायव्हर रेट आपल्याला फाइंड आउट होईल. ओके, हा आपला कॉस्ट ड्रायव्हर रेट आपल्याला यूज करायचा आता पुढे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करताना. ओके, कॉस्ट ड्रायव्हर रेट आपला फाइंड आउट झालेला आहे. पॉवरसाठी झालेला आहे
ओके, कॉस्ट पर युनिट ऑफ कॉस्ट ड्रायव्हर आपले 4 रुपीज आपले फाइंड आउट झालेली आहे पॉवरसाठी ॲक्च्युली, आणि क्वालिटी इन्स्पेक्शनसाठी झाले ₹30 पर इन्स्पेक्शन, आणि हे आपल्याला फाइंड आउट झाले ₹4 पर किलोवॅट आवर. ओके, आपल्याला फाइंड आउट झाला दोन आपल्या कॉस्ट ड्रायव्हरचे आपण रेट आपण फर्स्ट आपण फाइंड आउट केला. आता कॉस्ट ड्रायव्हरचा रेट फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. ओके, ही जी सिच्युएशन आहे ना, ते तुम्ही फॉर्म्युला बेससुद्धा शो करू शकत होते. म्हणजे फॉर्म्युला आपण मेन्शन केला असते आणि फाइंड आउट केलं असतं तरी पण झाले असते. म्हणजे पहिल्यांदा आपण कॉस्ट पर युनिट ऑफ पॉवर आपण पहिल्यांदा फाइंड आउट करून घेतली असते. पॉवर फाइंड आउट करण्यासाठी आपला फॉर्म्युला काय आला असता, टोटल कॉस्ट डिवाइड बाय किलोवॅट आवर्स. ओके, सेकंड आपण फाइंड आउट करू शकलो असतो नंबर ऑफ इन्स्पेक्शनचे आपण फाइंड आउट करू शकलो असतो. म्हणजे जे क्वालिटी इन्स्पेक्शन आहे, हे क्वालिटी इन्स्पेक्शनचे आपण कॉस्ट पर ड्रायव्हर आपण फाइंड आउट करू शकलो असतो. त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला आपण तोच यूज केला असता, ओव्हरहेड डिवाइड बाय कॉस्ट ड्रायव्हर पर युनिट. ओके, कॉस्ट ड्रायव्हर इथे आहे नंबर ऑफ इन्स्पेक्शन. ओके, नंबर ऑफ इन्स्पेक्शनने डिवाइड केला असता आपल्या 30 पर इन्स्पेक्शन आपल्याला कॉस्ट ड्रायव्हर आपल्याला कॉस्ट ड्रायव्हर रेट आपल्याला फाइंड आउट झाला असता. ते आपण फॉर्म्युला बेससुद्धा मेन्शन करू शकलो असतो, किंवा हे आपण चार्ट बेससुद्धा आपण शो करू शकलो असतो. हे आपण चार्ट बेस आपण शो केलेलं आहे. तुम्ही फॉर्म्युला बेस जरी शो करून शो केलं असतं तरी सुद्धा झालं असतं. ओके, नेक्स्ट आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. रेट फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला प्रोडक्टची आपल्याला कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करता येईल. ओके, ओव्हरहेड आपल्याला फाइंड आउट करता येतील. म्हणजे त्या पर्टिक्युलर प्रोडक्टसाठी हे 3 प्रोडक्ट आहेत MST. तर या 3 प्रोडक्टसाठी आपल्याला ही पॉवर आणि क्वालिटी इन्स्पेक्शनची आपण कॉस्ट आपण आता फाइंड आउट करून घेऊया. ओके, आपले 3 प्रोडक्ट आहेत. तर त्या 3 प्रोडक्टला आपण ही जी कॉस्ट आहे ती आपण ॲलोकेट करूया. ओके, प्रोडक्ट आपले 3 आहेत, PQ आणि R. सॉरी, PQR नाही आहे आपले प्रोडक्ट. कोणते आहेत? MST प्रोडक्ट आहे M, नेक्स्ट आहे प्रोडक्ट आहे S, आणि फायनली प्रोडक्ट आहे T. ओके, या 3 प्रोडक्टची आपल्याला कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायची. पहिली कॉस्ट आहे पॉवर आणि सेकंड आहे इन्स्पेक्शन. ओके, पहिल्यांदा आपण पॉवर कॉस्ट आणि सेकंड आहे इन्स्पेक्शन. फर्स्ट आपण पॉवर आपण फाइंड आउट करून घ्या. पॉवर किती मेन्शन केले? 4 रुपीज पर युनिट आपल्या 4 रुपीज पर किलोवॅट आवर मेन्शन केले, आणि किलोवॅट्स आवर आपले इथे सेपरेट ऑलरेडी प्रोव्हाइड करून दिले MSTचे. तर आपण त्याने फक्त 4 रुपीजला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, त्यामुळे एमचं फाइंड आउट करताना 10,000 इंटू 4. ओके, नेक्स्ट एसची फाइंड आउट करताना फाइंड आउट होईल 4 इंटू 20,000. ओके, 20,000 इंटू 4. ओके, आणि फायनली टीचं फाइंड आउट करताना टीची फाइंड आउट करताना 15,000 इंटू 4. ओके, तुम्हाला टोटल कॉस्ट ही फाइंड आउट होते 1,80,000. ॲक्च्युली टोटल कॉस्ट होती ॲक्च्युली 2 लाख रुपीज फॉर 50,000 किलोवॅट आवर्स आहे. ओके, पण आत्ता आपण यूज आपण किती केलं, कन्झम्पशन आपला किती आहे, आपलं कन्झम्पशन 50,000 किलोवॅट झालेलं नाही, ॲक्च्युली 45,000 किलोवॅटच झालेलं आहे. त्यामुळे ही जी कॉस्ट जी तुम्ही कधी टोटल कधी फाइंड आउट केली तर ती टोटल ॲक्च्युली जी टोटल आहे ती 1,80,000 होते. ॲक्च्युली 2 lakhs होत नाही आहे. ॲक्च्युली ती टोटल कॉस्ट होती आपली 2 lakhs रुपीज होती, पण त्यातली 5,000 किलोवॅट्स आवर्स आहेत ते ॲक्च्युली अनयूज आहेत. ओके, तर अनयूजची कॉस्ट आपल्या सेपरेट आपल्याला फाइंड आउट करायची. आपण लास्ट प्रॉब्लेममध्ये आपण बघितलेलं की लास्ट प्रॉब्लेममध्ये आपण बघितलेलं होतं की ॲक्च्युली ती जेवढी कॉस्ट मेन्शन केली होती तेवढी ॲक्च्युली टॅली होत होती, पण इथे तशी टॅली होत नाही आहे. का टॅली होत नाही आहे? कारण की अनयूज कॅपॅसिटी अजून आहे, किती 5,000 किलोवॅट्स आवर अजून अनयूज कॅपॅसिटी आहे. त्यामुळे ॲक्च्युली ती 5,000 किलोवॅट्स आवरची ॲक्च्युली कॉस्ट अजून त्याच्यामध्ये ॲड होऊ शकत नाही. ती 1,80,000 कॉस्ट येते. ॲक्च्युली टोटल कॉस्ट आपल्याला इथे मेन्शन झालेली 2 lakhs रुपीज मेन्शन झालेली आहे. ओके, पण त्यातली 1,80,000 आता यूज झालेली आहे. अनयूजमध्ये म्हणजे 20,000 येईल. ओके, नेक्स्ट आपला सेकंड आपली कॉस्ट आहे, सेकंड आहे क्वालिटी इन्स्पेक्शन आहे ना, सेकंड क्वालिटी इन्स्पेक्शन. क्वालिटी इन्स्पेक्शन त्याच्यासाठी आपण कॉस्ट ड्रायव्हर रेट आपण फाइंड आउट केलेला 30 रुपीज पर इन्स्पेक्शन. ओके, तर 30 रुपीज पर इन्स्पेक्शन, आणि इन्स्पेक्शन आपले इथे प्रोव्हाइड केलेले आहेत.
एमसाठी आहे 3500, म्हणून आपल्याला इथे येणार आहे 3500 इंटू 30. ओके, नेक्स्ट येणार आहे एससाठी येणार आहे, एसचे किती आहे 2500, म्हणून 2500 इंटू 30. ओके, आणि फायनली टीसाठी आपल्याला प्रोव्हाइड केले आहे तिथे 3000. ओके, त्यामुळे 3000 इंटू 30 ओके इज इक्वल टू 90,000. ओके, तर ही तुम्ही कधी तुम्ही टोटल केली तर तुम्हाला इथे टोटल ओव्हरहेड्स फाइंड आउट होतील एम एस टीचे. ओके, टोटल ओव्हरहेड या प्रॉब्लेममध्ये ॲक्च्युली दोनच दिलेले आहेत ॲक्च्युली ओव्हरहेड. लास्ट प्रॉब्लेममध्ये आपल्याला 5 ओव्हरहेड आपल्याला प्रोव्हाइड केले होते फॅक्टरी ओव्हरहेड, आणि तिथे मटेरियल आणि लेबरची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली होती. ओके, तर मटेरियल आणि लेबर इथे तर ॲक्च्युली थोडासा सिंपल प्रॉब्लेम आहे, छोटा प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली. 1,45,000 आहे. ओके, ओके, ही आपली टोटल ओव्हरहेड कॉस्ट फाइंड आउट झाली एम एस टीची. एम एस टी जे प्रोडक्ट आहे त्यांची टोटल ओव्हरहेड कॉस्ट आपल्याला फाइंड आउट झालेली आहे इथे. आता नेक्स्ट आपल्याला त्यांनी अजून एक गोष्ट विचारलेली आहे आपल्याला, की जी ही आपली हे जे फर्स्ट आपण फाइंड आउट केले, कॉम्प्यूट द ओव्हरहेड अलोकेटेड टू ईच प्रोडक्ट फ्रॉम द ईच ॲक्टिव्हिटी. ओके, ह्या 2 ॲक्टिव्हिटी आपल्याला प्रोव्हाइड केले होते, त्यांचं आपण प्रोडक्ट आपण अलोकेट केलेले आणि त्याची आपण टोटल ओव्हरहेड कॉस्ट आपण फाइंड आउट सुद्धा केलेली आहे. आता आपल्याला त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली, कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ अनयूज कॅपॅसिटी फॉर ईच ॲक्टिव्हिटी. जी अनयूज ॲक्टिव्हिटी होती ना त्याची आपल्याला कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. ओके, तर आता अनयूज ॲक्टिव्हिटी किती आहे, तर टोटल ॲक्च्युली किलोवॅट आवर्स होते 50,000, त्यातले आपण यूज केलेलं 45,000, म्हणजे अनयूज आहेत 5,000. सेम सिच्युएशन क्वालिटी इन्स्पेक्शन आहे, टोटल 10,000 आहेत, त्यातले आपले यूज आहेत 9,000. याची टोटल करा 9,000 येतं. 3,500 प्लस 2,500 इज इक्वल टू 6,000 प्लस 3,000, म्हणजे 9,000 आपले यूज आहेत, म्हणजे रिमेनिंग आहेत 1,000. तर रिमेनिंग जे किलोवॅट आवर्स आहेत किंवा रिमेनिंग जे इन्स्पेक्शन्स आहेत त्यांची आपल्याला कॉस्ट आपल्याला आता फाइंड आउट करायची आहे. ओके, तर रिमेनिंगची कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी आपण सेम चार्ट आपण कन्सिडर करूया तरी सुद्धा होईल ॲक्च्युली. ओके, overhead allocated to इथे वर्ड काय म्हणजे cost of unused capacity of each activity. Okay, cost of unused capacity for each activity. ओके, तर आता पहिल्यांदा अनयूज ॲक्टिव्हिटी किती होती ते सुद्धा ॲक्च्युली फाइंड आउट करून आपल्याला शो करणं गरजेचं आहे. ॲक्च्युली अनयूज ॲक्टिव्हिटी किती आहे. ओके, तर आपण अनयूज ॲक्टिव्हिटी आपण फर्स्ट फाइंड आउट करून घेऊया. ओके, अनयूज ॲक्टिव्हिटीमध्ये फर्स्ट आपल्याला मॅक्झिमम कॅपॅसिटी किती अवेलेबल होती ती मेन्शन करूया, नंतर मग मायनस करूया आपल्याला यूज कॅपॅसिटी आपण मायनस करूया. ओके, तर आपल्याला अनयूज कॅपॅसिटी आपल्याला फाइंड आउट होईल. ओके, मॅक्झिमम कॅपॅसिटी आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेली आहे किती आहे 50,000 अँड 10,000. ओके, ॲक्च्युली आता इथे आपल्याला एम एस टीचं नाही ॲक्च्युली फाइंड आउट करायला लागणार. इथे आपल्याला अनयूज कॅपॅसिटी मग 2 आपल्या ॲक्टिव्हिटी आहेत तर त्यांची मेन्शन करायला लागेल, पॉवर आणि सेकंड आहे इन्स्पेक्शन. ओके, पॉवर अँड इन्स्पेक्शन. मॅक्झिमम कॅपॅसिटी किती होती पॉवरची 50,000 किलोवॅट्स आणि इन्स्पेक्शनची होती 10,000 इन्स्पेक्शन. ओके, ही आपली कॅपॅसिटी होती, मॅक्झिमम कॅपॅसिटी होती. आता त्यातली यूज कॅपॅसिटी किती आहे. ओके, यूज कॅपॅसिटी आहे आपली 45,000 आणि इथे आहे 9,000. ओके, आणि ही अनयूज कॅपॅसिटी इथे फाइंड आउट होईल. इथे अनयूज कॅपॅसिटी आपली फाइंड आउट होईल. ओके, 5,000 आणि इथे 1,000. ओके, 1,000. आता जी अनयूज कॅपॅसिटी आहे तिला आपल्याला ओव्हरहेड आपल्याला जो कॉस्ट ड्रायव्हरचा जो रेट फाइंड आउट केला त्याने मल्टिप्लाय करायचा आणि आपला कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर आता ती हे आहेत 4 आणि 3 आहे ॲक्च्युली. ओके,
30. ओके, हे कॉस्ट पर कॉस्ट ड्रायव्हर आणि आपल्याला इथे ओव्हरहेड आपल्याला फाइंड आउट होतील. कॉस्ट ऑफ अनयूज ॲक्टिव्हिटी. ओके, हे आपल्याला फायनल इथे फाइंड आउट होईल. ओके, तर मल्टिप्लाय करून आपल्याला अमाऊंट फाइंड आउट होईल. बघा, मगाशी आपली 1,80,000 आपली फाइंड आउट झाली. ही जी टोटल कॉस्ट होती पॉवरची ती 1,80,000 आपली फाइंड आउट झालेली होती. ओके, आणि टोटल कॉस्ट किती होती ॲक्च्युली 2,00,000 रुपीज होती. ओके, तर त्यातली ही जी अनयूज होती ती 20,000 रुपीज. बघा, 1,80,000 प्लस 20,000 म्हणजे 2,00,000 रुपीज आपली टोटल आता कॉस्ट आपली फाइंड आउट झालेली आहे. सेम सिच्युएशन इन्स्पेक्शनचं पण तसंच असणार आहे. ओके, इन्स्पेक्शनची इथे 30,000 अनयूज आहे आणि यूज किती होती बघा, इन्स्पेक्शनची टोटल कॉस्ट 2,70,000 यूज होती. ओके, आणि टोटल कॉस्ट किती होती 3,00,000 रुपीज होती, म्हणजे 30,000 अनयूज होती. ओके, तुम्ही तसं डायरेक्टली सुद्धा फाइंड आउट करू शकत होता, पण आपल्याला ते कॅल्क्युलेशन करून आपण इथे शो केलं की अनयूज कॅपॅसिटीची टोटल कॉस्ट किती होती. तर ही अनयूज कॅपॅसिटीची टोटल कॉस्ट आहे. ओके, फक्त याच आपल्याला गोष्टी आपल्याला विचारलेल्या होत्या. हा थोडासा रिलेटिव्हली सिंपल प्रॉब्लेम होता. ओके, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम नंबर 3. याच्यामध्ये कोणाला काही कन्फ्युजन आहे का? आपण ॲक्च्युली तीच मेथड फॉलो करते की फर्स्ट आपण एक मिनिट. बघा, आपण याच स्टेप्स ॲक्च्युली फॉलो करतो. हे बघा, फर्स्ट आयडेंटिफिकेशन ऑफ ॲक्टिव्हिटी. फर्स्ट ॲक्टिव्हिटी फाइंड आउट करून घेतली. ओके, तर इथे ॲक्टिव्हिटी कोणती होती? इथे ॲक्च्युली पॉवर अँड इन्स्पेक्शन ह्या 2 ॲक्टिव्हिटी होत्या. ओके, त्यानंतर मग आपण त्या ज्या ॲक्टिव्हिटी फाइंड आउट केल्या त्या रिलेटेड कॉस्ट ड्रायव्हर्स फाइंड आउट केले. तर कॉस्ट ड्रायव्हर्स काय होते? किलोवॅट्स अँड नंबर ऑफ इन्स्पेक्शन. ओके, त्याची पहिले नंतर कॉस्ट फाइंड आउट केली, ते ऑलरेडी आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेली असते. नेक्स्ट त्याचे कॉस्ट ड्रायव्हर्स फाइंड आउट केले. ओके, तर कॉस्ट ड्रायव्हर्स ते सुद्धा आपल्या प्रॉब्लेममध्ये मेन्शन केलेत की किलोवॅट्स आहेत आणि नंबर ऑफ इन्स्पेक्शन आहे. त्यानंतर मग आपण त्या ॲक्टिव्हिटी कॉस्ट ड्रायव्हर रेट फाइंड आउट केला. ओके, कॉस्ट ड्रायव्हर रेट फाइंड आउट केला. तो फाइंड आउट करण्यासाठी ॲक्टिव्हिटी कॉस्ट डिवाइड बाय कॉस्ट ड्रायव्हर. ओके, म्हणजे टोटल कॉस्ट ड्रायव्हरची जी टोटल कॅपॅसिटी आहे ती इथे डिवाइड केली. तर आपल्या ती ॲक्टिव्हिटी कॉस्ट ड्रायव्हर रेट आपल्याला फाइंड आउट झाला. आणि फायनली तो कॉस्ट ड्रायव्हर रेट अप्लाय करून त्या प्रोडक्टची कॉस्ट किंवा त्या प्रोसेसची कॉस्ट फाइंड आउट केली. तर अशा 5 स्टेपमध्ये तो प्रॉब्लेम नॉर्मली सॉल्व्ह करतो. तसंच इथे केलं. पहिल्यांदा ॲक्टिव्हिटी आपल्याला ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केली, पॉवर अँड क्वालिटी इन्स्पेक्शन. नेक्स्ट कॉस्ट फाइंड आउट केली. तर कॉस्टसुद्धा प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केले 2,00,000 3,00,000. नेक्स्ट कॉस्ट ड्रायव्हर फाइंड आउट केले. तर किलोवॅट आवर्स अँड नंबर ऑफ इन्स्पेक्शन प्रोव्हाइड केलेले. त्यानंतर मग कॉस्ट ड्रायव्हर रेट फाइंड आउट केला. तो प्रॉब्लेममध्ये इथे फाइंड आउट केला 4 and 30 ₹4 पर किलोवॅट आवर्स आणि ₹30 पर इन्स्पेक्शन. ओके, आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे? त्या प्रोडक्टची आपल्याला कॉस्ट फाइंड आउट करायची आहे. तर प्रोडक्टची कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी जे प्रोडक्टची आपल्याला इन्फॉर्मेशन जी प्रोव्हाइड केलेली आहे ते कॉस्ट ड्रायव्हर्स आपल्याला प्रोव्हाइड केले, त्याची इंटू कॉस्ट ड्रायव्हर रेट करायचं आणि आपल्याला तिथे अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होईल. ओके, तर आपली कॉस्ट ड्रायव्हर रेट होता ₹4 म्हणून 4 × 10,000 4 × 20,000 4 × एक मिनिट किती आहे 4 × 10,000 4 × 20,000 4 × 15,000 करून ती अमाऊंट फाइंड आउट केली. ही आपली फाइंड आउट झाली अमाऊंट. पॉवरची कॉस्ट आपल्याला फाइंड आउट झाली. ओके, सेम सिच्युएशन इन्स्पेक्शनची क्वालिटी इन्स्पेक्शनची सुद्धा फाइंड आउट करून घेतली. आणि या प्रॉब्लेममध्ये आपल्याला अजून एक इन्फॉर्मेशन त्यांनी विचारलेली होती की जी अनयूज कॅपॅसिटी आहे त्याची सुद्धा आपल्याला कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली होती. तर 50,000 मधली 45,000 यूज झाल्या, म्हणजे अनयूज होती 5,000. त्याची कॉस्ट फाइंड आउट केली ₹4 ने मल्टिप्लाय करून. ओके, कारण पॉवरचा कॉस्ट ड्रायव्हर्स आहेत आपले. कॉस्ट ड्रायव्हर रेट होता ₹4 पर किलोवॅट आवर्स. ओके, आणि नंबर ऑफ इन्स्पेक्शनचे 1,000 रिमेनिंग होते. 1,000 अनयूज कॅपॅसिटी होती. ते इंटू 30 करून फाइंड आउट केले, कारण की आपला कॉस्ट ड्रायव्हर रेट फाइंड आउट झाला ₹30 पर इन्स्पेक्शन. ओके, त्यामुळे 1,000 इन्स्पेक्शन अनयूज होते, त्यामुळे त्याचं फाइंड आउट केलं.
ओके, तर अशा पद्धतीने आपला सेकंड प्रॉब्लेम होता.